नाशिक शहरातल्या वाढत्या खड्ड्यांमुळे 5 निष्पाप नागरिकांचा आतापर्यंत मृत्यू झाला आणि या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आक्रमक भूमिका घेतली। या घटनेचा निषेध करत मनसे कार्यकर्त्यांनी नाशिक महानगरपालिकेच्या बांधकाम विभाग कार्यालयामध्ये झोपून आंदोलन छेडलं। यावेळी मनपा प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। खड्ड्यांसाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली। यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी मंत्री गिरीश महाजनांना खड्ड्यांबाबत जाब विचारला। शहरातल्या रस्त्यांची दुरवस्था आणि नागरिकांची जीवाशी सुरू असलेला खेळ तातडीनं थांबवावा, अन्यथा आणखी तीव्र आंदोलनाचा इशारा मनसेनं दिला। या आंदोलनामुळे मनपा परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। एकंदरीतच महापालिका आयुक्त दालनाबाहेर मनसेनं अशा प्रकारचं एक मोठं आक्रमक आंदोलन नाशिकमध्ये केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जे काही ठेकेदार आहे ते निकृष्ट दर्जाचं काम करते साहेब आणि कुठल्याही पद्धतीचं नियोजन नाही आहे साहेब। आयुक्तांनी सांगितलं कोणत्या संस्थेला आपण विश्वासात घेतलं की संपूर्ण रस्ता पूर्णपणे कोणत्याही कोपऱ्यामध्ये गेलं तर रस्ता खोदलेला आहे। महापौर मॅडम फिरताय सगळीकडे, लोक त्यांना काय सांगताय, मॅडम सगळे नाशिकच बकाल झालेले, संपूर्ण म्हणता येणार नाही। अनेक कामं झालेले आहेत, कामं सगळे सुरू आहेत। गेले ना साहेब, एक 4-5 महिन्यामध्ये सगळे रस्ते पूर्ण होतील। तुम्हीच म्हणाल की नाशिक आपलं किती सुंदर। भाऊ त्या ठिकाणचे ना उपअभियंता निलंबित केले पाहिजे। आपल्याला फक्त आता 5 लोक मृत्युमुखी पडले एवढं दिसतंय, परंतु आज जर आपण प्रत्येक हॉस्पिटलमध्ये गेलो तर कित्येक लोक आज ह्या खड्ड्यांमुळे ऍक्सिडेंट होऊन आजही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत। लोकांचे विद्यार्थ्यांचे आहे, मी तुम्हाला ते गेले ते खरं दुर्दैवी आहे नाही आणि शासनाकडनं यांना आपण मदत जाहीर करावी साहेब। त्यांना मदत दिलेली